आप देख रहे हैं बेधड़क खबरें। नमस्कार मित्रांनो, मी गौरी पवार आणि तुम्ही पाहता बेधडक खबरे। मित्रांनो, मीरा भाईंदर मध्ये येणाऱ्या 15 तारखेला निवडणुका आहेत आणि या निवडणुकासाठी प्रत्येक उमेदवार आपल्यातर्फे तयारी करत आहे। पण ही जी तयारी आहे ती फक्त 15 दिवसाची नव्हे, तर त्यांनी मागे किती कामं केले आहेत ह्याचं पूर्ण जे उत्तर आहे ती फक्त जनता देऊ शकते। आणि अशामध्ये आपण त्या जनताशीच बोलणार आहोत। आपण सध्या प्रभाग क्रमांक 11 मध्ये आहोत आणि अशामध्ये जनताचा कोणाला प्रतिसाद आहे हे पाहण्यासारखी गोष्ट असेल। तर अशामध्ये आपण जनतेशी बोलूया, त्यांचं काय म्हणणं आहे त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया। सर, काय नाव आपलं आणि आपण प्रभाग क्रमांक 11 मध्ये कधीपासून? दिलीप मोरे माझं नाव आहे। मी आज जवळजवळ 20-22 वर्ष प्रभाग क्रमांक 11 मध्ये आहे आणि मला म्हणजे आता या 11 वर्षाचा अनुभव आहे की मेन आमचे पाण्याची समस्या। 11 वर्ष झाली पाण्याच्या समस्या आमच्या एवढ्या आहेत की लोकांना पाणी जेवढं पाहिजे तेवढं मिळत नाही। पाणी 2 दिवस आड करून येतं, पाण्याचं टायमिंग नाही। रात्री 10, 11, 12, सकाळी 5, 4 कधी पण पाणी येते। आपली ही जी समस्या आहे याच्यावरती आपण कोणाशी बोलणं केलंय का? आणि दुसरा माझा प्रश्न असा आहे की 15 तारखेला निवडणुका आहेत आणि अशामध्ये आपल्याला काय वाटतं की कोणता जो उमेदवार आहे आपली समस्यावरती जे आहे समाधान काढून देणार? ज्याच्यामध्ये आम्हाला असे वाटतंय की सध्या आम्ही आवाज मारल्यानंतर आमच्या हाकेला उभे राहणारे एक मनसेचे अध्यक्ष रानवडे आणि पवार यांची फॅमिली, काय नाव मला लक्षात नाही, राजन पवार यांची फॅमिली। ज्यावेळेस आम्हाला जेव्हा कुठल्याही कधी रात्री 12 वाजता चाहे तुमचं पोलीस स्टेशन असू द्या, हॉस्पिटल असू द्या किंवा कोणत्याही याची अडचण आली त्या अडचणीला मारला तर आम्ही फोन केला तर 2 मिनिटात आमच्या हाकेला हजर राहतात। त्यामुळे आम्हाला वाटतं की कुठेतरी पॅनल बदलून आम्हाला आमचे सहाय्यताला उभे राहतील असे लोक यावेत आणि पुढचं आयुष्य आमचं पार करावं। सर, पण बाकी सुद्धा दुसऱ्या पक्षाचे लोक आपल्या 11 नंबर मधून उभे राहत आहेत आणि त्यांनी सुद्धा खूप कामं केली आहेत, पण आपला जो सपोर्ट आहे तो मनसेलाच दिसून येतो। काय दुसऱ्या पक्षाला का ना आपला सपोर्ट? कारण दुसरं पक्ष पण आतापर्यंत त्यांचं राज आहे ते करतायत आणि आता पण एवढ्या वर्ष केले, त्याच्यामध्ये आम्हाला जेवढं म्हणजे हे पाहिजे तेवढं आम्हाला असं काही मिळत नाहीये। आज 20-22 वर्ष आम्ही या एरियामध्ये राहतो। मेन पाण्याचं परमिशन तर आमचं म्हणजे आहे नेहमी, आज 20-22 वर्ष आहे तोच आहे, त्याच्यामध्ये काही बदल झालेला नाहीये। बाकी कचरा हे आहे सगळे काही आहेत प्रोग्राम अशा टायमाला आणि कोणी आमच्या हाकेला उभं राहत नाही। जसं हे लोक आता ज्यावेळेस आमच्या हाकेला उभे राहतात तसं आजपर्यंत माणूस आम्हाला हा एकच रानवडे, स्मृती पवार जर आता आलेत पण रानवडे हे आमच्या पहिल्यापासून आमच्या हाकेला उभे राहणार माणूस आहे। त्यामुळे आम्हाला असं वाटतं कुठेतरी पॅनल बदलावं। आपलं काय नाव आहे? रवींद्र सीताराम कोपकर। तर 15 तारखेला ज्या निवडणुका आहेत अशामध्ये आपण कोणत्या उमेदवाराला जे आहे सपोर्ट करत आहेत? आम्ही आपले ठाकरे ब्रँडला ठाकरे ब्रँड। पण सर, दुसरे पक्ष सुद्धा आपल्या तर्फे खूप मेहनत करत आहे आणि त्यांनी सुद्धा जे कामं केलेत, पण आपला सपोर्ट त्यांनाच का दिसतोय? कारण आमच्यासाठी ते कधी पण मध्यरात्री त्यांच्या एक फोन मारो किंवा कुठबी आदमी जाओ ते आमच्या हाकेला येऊन आमचे काय संकट असते ते आम्हाला मदत करतात। ते लोक अशा लोकांनाच आम्ही मतदान करतो। एखाद्या उमेदवाराचं नाव सांगू शकता ठाकरे ब्रँड मधून? रणशे मधून आहेत मनावडे, रानावडे और पॉवर बाई पॉवर मॅन। अच्छा, मग आपला सपोर्ट ठाकरे ब्रँडला पूर्णपणे पक्का। आज तक मेरा वोटिंग का हो गया तब तो मैं ठाकरे ब्रँड को हे देता। आपलं काय नाव आहे? शिल्पा दळवी। आपण इथे मीरा भाईंदर मध्ये किती वर्षापासून राहतात? 12-13 वर्ष झालं। येणाऱ्या 15 तारखेला ज्या निवडणुका आहेत कोणाला आपला जो सपोर्ट आहे? पांडुरंग रानवडे, रोशनीताई पवार। कोणाचं नाव? मताने जिंकून यावं आणि पांडुरंग रानवडे आणि रोशनी राजन पवार। म्हणजे ठाकरे ब्रँडला आपला पूर्ण सपोर्ट आहे। सपोर्ट आहे। मी जरी दुसऱ्या वार्ड मध्ये असले तरी आमची दुसरी 2 वोट किंवा दुसरे 2 असतील आमच्या आजूबाजूचे तर त्यांना मी नक्कीच सांगेल की त्यांना वोटिंग करा म्हणून। तर दुसऱ्या प्रभागातली दुसऱ्या जे पक्षातली लोक आहेत ते पण आपल्यातर्फे पूर्ण तयारी करत आहेत, पण तुम्ही त्यांनाच सपोर्ट करत आहात? त्यांना सपोर्ट आमचा काहीच नाहीये की आपलं फक्त ठाकरे गट आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे हे बहुमताने जिंकून यावे अशीच आमची सगळ्यांची, ज्येष्ठ नागरिकांची, माझी, आमच्या साई कृष्ण पार्क त्या लोकांची तेच आहे की सगळ्यांनी ठाकरे गट जिंकून यावं। तर आपलं काय नाव आहे? अशोक पांडुरंग शिंदे। प्रभाग क्रमांक 11 मध्ये किती वेळ झाला राहू? मी इथे नाहीये, मी दुसरीकडे राहतो, पण इथे माझा बराच म्हणजे हडपी राहतो आणि इथला परिचय जास्त आहे। तर 15 तारखेला निवडणुका आहेत आणि आपला सपोर्ट कोणाला असेल? आम्ही पहिल्यापासून शिवसेना आणि मनसे, म्हणजे जेव्हा मनसे नव्हती शिवसेना होती तेव्हा आम्ही शिवसेनेमध्येच काम करत होतो। आजही शिवसेना आणि मनसेमध्येच आम्ही राहणार आणि लोकांना समजावून तेवढं आम्हाला सांगता येईल तेवढं सांगणार। कारण ह्या मुंबईमध्ये शिवसेना आणि मनसेच पाहिजे, ही घराघरात आम्ही पोहोचवणार आणि मनसे आणि शिवसेनेचा झेंडा फडकवणार ही आमची तयारी आहे। सर, आपण जसं म्हटलं की आपण मनसे आणि शिवसेना सोबत राहू, पण जसं पाहायला गेलं की दोन्ही ठाकरे बंधू आता एकत्र आले आहे आणि मीरा भाईंदर मध्ये सुद्धा जे आहे ठाकरे ब्रँड
खूप जास्ती जे आहे आता काम करत आहे. अशामध्ये आपल्याला वाटत आहे की येणाऱ्या निवडणुकामध्ये ते जे आहे बाजी मारतील. आम्हाला आता तरी वाटतंय की ठाकरे परिवार, ठाकरे बंधू बाजी मारणार. अगदी 80% आम्हाला खात्री आहे की यावेळी बाजी मारणार. आणि आम्ही परमेश्वराशी प्रार्थना करतो की ठाकरे बंधू आलेच पाहिजेत. जर ही मुंबई वाचवायची असेल तर ठाकरे बंधूच पाहिजेत. हे कोणी लुटारू आहेत, हे सर्व विकून जातील ह्याची जनतेला माहिती आहे. आणि आम्ही घराघरात हा संदेश देतो. सर, आपलं काय नाव आहे आणि प्रभाग क्रमांक 11 मध्ये आपण किती वर्षापासून राहतात? मी प्रभाग क्रमांक 34 मध्ये 34 वर्षापासून राहतो. माझं नाव श्यामकांत वसंत जबडे. तर 15 तारखेला निवडणूक आहेत. अशामध्ये प्रत्येक उमेदवार आपल्यातर्फे तयारी करत आहे, पण आपल्याला काय वाटतं की कोणत्या उमेदवाराने जे आहे आता 15 दिवसापासून नाही तर पहिल्यापासून आपल्यासाठी काम केलंय? आता माझ्यामध्ये शिवसेना पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आल्यामुळे मला वाटतं शिवसेनेची सत्ता येईल. तर एखाद्या उमेदवाराचं नाव सांगू शकता तुम्ही जी तुम्हाला वाटतं आहे की चांगलं काम करत आहे? इकडे या भागामध्ये मनसेचे अनिल रणेवडे आहेत ना, त्याच्यामुळे राजेश म्हात्रे म्हणून आहेत, ते काम करणारे म्हणून मग आपला जो सपोर्ट आहे तो ठाकरे ब्रँडला. ठाकरे बँड आहे. माझा सोबत ठाकरे बँड. पण बाकी उमेदवार जे आहेत त्यांनी सुद्धा कामं केली आहेत दुसऱ्या पक्षाच्या लोकांनी, पण आपला सपोर्ट त्यांनाच का दिसतोय? नाही, ठाकरे बँड म्हणजे काय, आता ते मूळ म्हणजे कसं ओरिजिनल तो पक्ष आहे ना, बाकी जे परिवर्तन करून दुसरीकडे गेलेले आहेत, बाकी जे ओरिजिनल पक्ष म्हणजे तो ठाकरे बँड आहे. मित्रांनो, आपण जसं की इकडच्या लोकांशी बोलणं केलं, त्यांचं फक्त एवढंच म्हणणं आहे की येणाऱ्या 16 तारखेला त्यांना फक्त ठाकरे ब्रँडलाच जिंकून आणायचं आहे. प्रभाग क्रमांक 11 मधील या लोकांचं असं म्हणणं आहे की मनसेमधील अनिल राणावडे आणि रोशनी पवार यांना जे आहे उमेदवारीमध्ये जिंकून आणायचं आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेना आणि मनसे यांना जिंकून आणायचं आहे. अशामध्ये मित्रांनो, आपल्याला काय वाटत आहे की येणाऱ्या 16 तारखेला कोण जिंकून येणार? आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा आणि पाहत राहा बेधडक खबरे. मी गौरी पवार, कॅमेरा पर्सन प्रियंका बनिया सोबत.